आज आपण बघत आहोत पॅट पेपर 2025चा 8वीचा इंग्लिशचा. क्लासिफाय द गिवन वर्ड्स इन द टेबल. सिटी, बुक्स, रिव्हर्स आणि लंडन. मग कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन द्यायचं. रिव्हर आणि सिटी आणि बुक कॉमन नाऊनमध्ये येतं. प्रॉपर नाऊनमध्ये काय येतं? लंडन, सह्याद्री आणि अमोल. अशा प्रकारे आपण त्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कंप्लीट द टेबल यूजिंग गिवन सेंटेन्स. द स्काय इज ब्ल्यू. द गो होम इन द इव्हनिंग. शी गिव द स्कूल एव्हरी डे. सब्जेक्ट आणि पर्टिक्युलर, याच्यामध्ये पण सब्जेक्ट आणि पर्टिक्युलर नाव टाकायचं असतं. आता द स्काय आणि द स्काय हे सब्जेक्टमध्ये येतं आणि पर्टिक्युलरमध्ये काय येतं? इज ब्ल्यू. द गो होम इट इज इव्हिनिंग. शी गोज टू स्कूल एव्हरी डे. पर्टिक्युलरमध्ये काय येईल? स्कूल एव्हरी डे हा वर्ड्स येतो. म्हणजे सब्जेक्ट आणि पर्टिक्युलर दोन्ही पण नाव तिथे मेन्शन करायचे. सोपं आहे, एवढं पण काही अवघड नाही आहे पेपर. अभ्यास केल्यानंतर पेपर सोपाच जातो. राईट द कमेंट वर्ड्स. चेअर, आर्म चेअर, व्हीलचेअर. सन, सनलाईट, सनफ्लावर. आता बी मध्ये बघा. केअर, केअरफुली. सेफ्टी, सेफ्टली. काइंडली, काइंडनेस. इक्वल, इक्वॅलिटी. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित दिलेले आहे ते बघत चला आणि व्यवस्थित आन्सर लिहा. स्पेलिंग मिस्टेक करू नका. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजूनही काहींनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, फक्त व्हिडिओ बघत आहेत. मॅच द पेअर्स. मग आता पहिले एक कॉलम ए आणि कॉलम बी आहे. कॉलम ए आणि कॉलम बी दिलेला आहे. मग कॉलम ए मध्ये प्रश्न आहे, कॉलम बी मध्ये आन्सर आहे. डोंट, डू नॉट. डोंट ए मध्ये तर त्याचा आन्सर डू नॉट आहे. इट इज. वॉन्ट, विल नॉट. वॉन्टचं काय येतं? विल नॉट येतं. आय एम येतं. काय त्याचं आन्सर? आय एम येतं. अशा प्रकारे सीचं उत्तर मॅच द पेअर्स एकदम सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. तर क्वेश्चन 5 बघत आहोत आपण. रीड द पॅसेज, डू द फॉलोइंग क्वेश्चन आन्सर. ॲक्टिव्ह पॅसेज टू डू ॲक्टिव्ह. आता बघा, ॲक्टिव्हमध्ये दिलेले आहे आपल्याला त्यांनी प्रश्न काय दिलेले आहे ॲक्टिव्हमध्ये? फॉलोइंग सेंटेन्स ट्रू अँड फॉल्स. काय आहे? ट्रू अँड फॉल्स. आपण तर ट्रू अँड फॉल्स बघत आहोत. मग पहिला एमध्ये पहिला ट्रू अँड फॉल्स म्हणता पहिला प्रश्न आहे, पहिला क्वेश्चन आहे ट्रूचा. बघू काय आहे पहिला प्रश्न. मामा सेट हिम ऑन ही बँक. फॉल्स. वी आर द पॅनगोलिन्स. ट्रू. काय आहे सेकंडचं? ट्रू. कंप्लीट द वेब. आता हे सेम कंप्लीट करायचं आहे. पॅलंग्विज, होम, वॉज आणि इन्क्लुडिंग व्हाईल. इथे जे दिलेले त्याचा आन्सर खाली आहे. आपल्याला बाण दाखवलेलाच आहे, त्याप्रमाणे खालचं आन्सर असं चार्टमध्ये व्यवस्थित लिहायचं. इथे जागा नसल्यामुळे ते खाली मेन्शन केलेलं आहे. फाइंड आउट टू द ॲडव्हर्ब फॉर्म द पॅसेज. आता 2 ॲडव्हर्ब लिहायचे. जेस्ट आणि क्विकली 2 ॲडव्हर्ब दिलेले आहे. विच इज युअर द फेवरेट ॲनिमल अँड व्हाय? डॉग, कॅट, मंकी, रॅबिट. बिकॉज आय लव्ह ॲनिमल. मग आता फेवरेट ॲनिमल सांगितले होते. मग आता फेवरेट तुम्हाला कोणते आवडतं ते तुम्ही तिथे लिहू शकतात. इथे मी दिलेले तुम्हाला डॉग, कॅट, मंकी, रॅबिट. बिकॉज आय लव्ह ॲनिमल. ज्याला जे आवडतं त्या ॲनिमलचे नाव तिथे मेन्शन करायचे आहे. रीड द सेंटेन्स. चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. आता रीड द सेंटेन्स. रीड करायचे आहे ते सेंटेन्स, बरोबर की नाही? मॉर्निंग लाईट स्पेअर ओवर. गोईंग टू स्कूल. चिल्ड्रन कुठे जातात? सकाळी सकाळी स्कूलला जात असतात, बरोबर की नाही? मग चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. अशा प्रकारे 1 आणि 2 सेंटेन्स बनवलेले आहे. आता द अर्थ. इथे काय दिलेलं आहे? द अर्थ. पुढे आहे 6व्या क्वेश्चन म्हणलं द अर्थ. आता आपण बघत आहोत पुढे 6 म्हणला. राईट द व्हॉट इच ऑफ द डज. द स्काय हेड ऑफ रिस्पेक्ट. द सन डीप इन द रिव्हर. अशा प्रकारे क्वेश्चन्स बी पण दिलेला आहे.
रायटिंग द स्किल. रायटिंग स्किलमध्ये काय आहे? स्टोरी रायटिंग आहे. कंप्लीट द स्टोरी, हेल्प ऑफ गिवन पॅरेंट्स अँड द राईट द मोर ऑफ दिस इज स्टोरी. द ant of the grasshopper in little and dash dash live together called story didn't care आणि can. बघा, रायटिंग स्टोरीमध्ये अशा प्रकारे तुम्ही स्टोरी लिहायची आहे आणि खूप सोपी असते स्टोरी. रायटिंग स्टोरी खूप सोपी असते. आपण गॉस्ट स्टोरी कशी लिहितो त्याचप्रमाणे ही स्टोरी पण लिहायची आहे. खूप सोप्या पद्धतीने आहे आणि व्यवस्थित लिहायची. स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. डायलॉग रायटिंग. बघा, आता डायलॉग रायटिंगमध्ये काय दिलेलं आहे? डायलॉग रायटिंगमध्ये मोहन लिव्ज इन पुणे. आता मोहन लिव्ह इन पुणे. ही includes his cousin Rohan. Invite his cousin Rohan. डायलॉग रायटिंगमध्ये मोहन आणि रोहनचं आहे लिव्ज इन महाबळेश्वर. सो ही डिस्कस रोहन ट्रॅव्हल. स्टोरी रायटिंगमध्येही स्पेलिंग मिस्टेक करू नका, व्यवस्थित लिहा. स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही. डिस्कस रोहन ट्रॅव्हल प्लॅन राईट दिअर कन्वर स्टेशन अबाउट पुणे दर्शन. मोहनने आणि रोहनने पुणे दर्शन डायलॉग रायटिंगमध्ये मेन्शन केलेलं आहे. अशा प्रकारे डायलॉग रायटिंग पण लिहायची आणि स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही. 1-2 वेळेस आपण रीड केल्यानंतर आपल्याला बरोबर स्पेलिंग लक्षात बसते आणि आपण ती पेपरला व्यवस्थित लिहित असतो. मोहन, रोहन आणि मोहन. आता आपण बघत आहोत पुढचा प्रश्न. ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप. मामा ऑफ द लायब्ररी. त्याचा आन्सर दिलेला आहे. डेट 7 ऑगस्ट 2025. पर्सनल डिटेल्स, फुल नेम, क्लास सेक्शन, रोल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस. ॲप्लिकेशनमध्ये कंपल्सरी हे आलंच पाहिजे, हे 5 पॉईंट. पॅरेंट्स आर क्वेश्चन्स, नेम पॅरेंट्स ऑर द इक्वलेशन कॉन्टॅक्ट. डेलिकेशन्स. बघा, आता इथे डेलिकेशन्समध्ये काय दिलेलं आहे? ॲप्लिकेशन अशा प्रकारे लिहिलं जातं आणि डेलिकेशनमध्ये काय लिहिलं जातं? आय प्रॉमिस टू फॉलो ही लायब्ररी रूल्स, रिटर्न बुक. डेलिकेशनमध्ये तुम्ही लॅबमध्ये बुक कसे वापस करणार? काय रूल्स दिलेले आहे? ऑन टाईम, टेक केअर ऑफ ऑल बोर्निंग मटेरियल्स. आय अंडरस्टँड ही फेल्चर ऑफ follows the rules may result in sections of my library. बघा, असं डेलिकेशनमध्ये तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. मेंबरशिप स्टुडंट सिग्नेचर. स्टुडंट ऑफ सिग्नेचर. डेलिकेशनमध्ये अशी माहिती मेन्शन केलेली आहे. आता आपण बघत आहोत 10वा क्वेश्चन. 10वा क्वेश्चन काय दिला आहे? हाऊ वुड यू द कलरफुल फॅन फॉर केक शॉप. केक शॉप इन टेस्टी केक. डिस्ट्रिक्शन अँड ॲड्रेस. आता याच्यामध्ये 10व्यामध्ये त्यांनी आपल्याला दिल्या पद्धतीने सांगितलेल्या पद्धतीने आपण कलरफुल फॅनमध्ये त्याचं केक शॉप सांगितलेलं आहे. टेस्टी केक, डेलिक्रेशन्स, ॲड्रेस दिलेला आहे. मग अशा प्रकारे ते ॲक्च्युअली ऑफर एक्सेट्रा. आता इथे असं शॉपचं नाव टाकायचं, केक शॉपचं. इथे XYZ हा जो असेल तो ॲड्रेस टाकायचा. ऑफर बाय 1 गेट 1 फ्री, म्हणजे एक केकवर एक केक फ्री असं ऑफर मध्ये टाकलं. फ्री ऑफर टाकलेली. ओनली आर 399 रुपीजला. केक कितीला आहे? ओनली 1 रुपीज 399 रुपीजला. अशा प्रकारे केक ऑफरमध्ये अशा प्रकारे तिथे आपण त्याचा मायना लिहिलेला आहे. अशा प्रकारे मेन्शन करायचं. वेलकम टू अवर शॉप. आपण त्यांना असं मेन्शन करायचं. खाली 1-2 लाईन व्यवस्थित लिहायच्या, जसं मी लिहून दिलेले ते व्यवस्थित रीड करा. आणि व्हिजिट अगेन खाली नाव मेन्शन करायचं.
क्वेश्चन 11 ट्रान्सलेशन द फॉलोइंग सेंटेन्स. आता क्वेश्चन 11 काय आहे? ट्रान्सलेशन द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर इंटरॅक्शन ऑफ मीडियन. बघा आता आपल्याला ट्रान्सलेशन दिलेलं आहे. आता ट्रान्सलेशनमध्ये सेंटेन्स आहे. आता पहिलं सेंटेन्स वाचूया आपण. पहिलं सेंटेन्स काय आहे? पहिलं सेंटेन्स व्हॉट इज युअर ड्रीम. व्हॉट इज युअर ड्रीम? तुझे स्वप्न काय? व्हॉट इज युअर ड्रीम म्हणजे काय? तुझे स्वप्न काय? इथे इंग्लिशमध्ये दिलेलं असेल, फक्त तुम्हाला तिथे मराठीमध्ये लिहायचं आहे. तुझे स्वप्न काय? टू पेन टू ग्रीन. वेदना नाही, फायदा नाही. वेदना पण नाही आणि फायदा पण नाही. त्यातलं तिसरं सेंटेन्स काय आहे? सचिन तेंडुलकर इज क्रिकेटर. सचिन तेंडुलकर इज क्रिकेटर म्हणजे सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर आहे. तिसरं काय आहे? सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर आहे. त्यातला चौथा क्वेश्चन काय आहे ट्रान्सलेशनमधला? द सन रिझन्स टू द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगतो. सूर्य कुठे उगतो? पूर्वेला उगतो. अशा प्रकारे मध्ये आपण ते लिहिलेलं आहे.